नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल किंवा इथेही टॉपिक बघू शकता, आपण बघणार आहोत हाऊ टू लर्न एनी सब्जेक्ट. ज्यावेळेस आपण अभ्यास स्टार्ट करतो, जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा रिव्हिजन देखील करत असाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस अभ्यास सुरू केल्यानंतर एंडपर्यंत जाईपर्यंत कशा पद्धतीनं इफेक्टिव्ह अभ्यास करायचा आहे किंवा एखादा सब्जेक्ट कशा पद्धतीनं इफेक्टिव्ह वेने शिकायचा आहे, जेणेकरून तो अभ्यास किंवा तो सब्जेक्ट आपल्याला दीर्घकाळासाठी आपल्या लक्षात देखील राहील आणि ज्यावेळेस आपल्याला रिव्हिजन करायची आहे ती रिव्हिजन करताना आपण शिकलेल्या कन्सेप्ट विसरणार देखील नाही. पहिलं, आजच्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण, व्हॉट इज अ रिझन किंवा कारण, मराठीमध्ये कारण, इंग्लिशमध्ये रिझन. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं रिझन काय आहे? सगळ्यात पहिले, प्रत्येकाने हे एक्सपिरियन्स केलेलं असेल, जेव्हा कधी तुम्ही एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास चालू करता, मग ते तुमचं डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स असतील, MPSC मेन्सची एक्झाम असेल, इतरही कोणत्या एक्झाम असतील, 10वी असेल, 12वी असेल, इंजिनिअरिंग असेल, बँकिंग असेल, कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, त्यावेळेस एक कॉमन मिस्टेक किंवा एक कॉमन पॉईंट सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आढळतो. तो कॉमन पॉईंट कोणता? की आपलं 5-6 महिने नंतर, म्हणजे जेव्हा आपण बघा अभ्यास चालू करतो, सब्जेक्टची लिस्ट असते, 5 सब्जेक्ट, 6 सब्जेक्ट, 10 सब्जेक्ट, अशा पद्धतीने सब्जेक्ट असतात, बरोबर. मग ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो, पहिला सब्जेक्ट आपला संपतो, दुसरा सब्जेक्ट आपला संपतो, तिसरा सब्जेक्ट आपला संपतो, चौथा सब्जेक्ट आपला संपतो. अशा पद्धतीने आपण काय करतो, एकामागून एक सब्जेक्ट संपत जातो. आणि ज्या वेळेस सगळे सब्जेक्ट संपून जातात, म्हणजे एंडला येऊन तुम्ही ज्यावेळेस पोहोचता, ज्यावेळेस तुमचा सिलेबस संपतो, ज्यावेळेस काय होतं, तुमचा सिलेबस एंड होतो. सिलेबस सगळे लेक्चर्स बघून होता, सगळ्या नोट्स काढून होता, सिलेबस एंड होतो. मग काय करतो आपण स्टार्ट करतो की चला आता आपण काय काय शिकलो ते बघूया. मग आपण जातो पहिल्या सब्जेक्टकडे, आणि पहिल्या सब्जेक्टकडे गेल्यानंतर होतं काय, वी फील वी आर ब्लँक. ब्लँक म्हणजे काय? कदाचित पहिल्या सब्जेक्टमध्ये जर न्यूमेरिकल्स असतील, थोडेफार फॉर्म्युलेज असतील, रिझनिंग ॲप्टिट्यूड तुम्ही शिकलेलं असाल, पण पहिल्या सब्जेक्टमध्ये जे फॉर्म्युलेज होते, ज्या वेने तुम्ही शिकल्या शिकल्या न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकत होते, आता 5-6 महिन्याच्या गॅप नंतर हे एवढं कम्प्लीट करायला तुम्हाला किती वेळ लागला? तुम्हाला लागले 5 to 6 months. आणि ह्या 5 to 6 monthsच्या गॅप नंतर जेव्हा आपण पहिला सब्जेक्ट पुन्हा हातामध्ये घेतो, वी फील की आपल्याला तो सब्जेक्ट पुन्हा नवीन सब्जेक्ट सारखा वाटायला लागतो, की आपण यामध्ये काही शिकलेलोच नाहीये किंवा ज्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करता येत नाही. जेवढ्या इफेक्टिव्हली तो सब्जेक्ट शिकल्या शिकल्या अप्लाय करता येत होत्या, आफ्टर 5 to 6 months आपल्याला या सब्जेक्टच्या कन्सेप्ट ज्या आहेत या कन्सेप्ट अप्लाय करता येत नाही. मग सर, याच्यावरती सोल्युशन काय आहे? सोल्युशन आहे का? तर आहे, सांगतो. लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. बघा, काय होतं, आपलं अभ्यासाचं प्लॅनिंग चुकतं. सो व्हॉट इज सोल्युशन टू दिस? की हा सब्जेक्ट आपण 5-6 महिन्यानंतर आपल्याला तो नवीन पण नाही वाटला पाहिजे. कशा पद्धतीने तो व्यवस्थित प्रिपेअर करायचा? याच्यामधली का असं होतं, याच्या मिस्टेक सांगतो तुम्हाला. लर्निंग करतानाच्या मिस्टेक तुम्ही जर ह्या करत असाल तर त्या अवॉइड करायच्या. मिस्टेक नंबर 1, आपण प्रॉपरली प्रत्येक वीकला तो सब्जेक्ट रिवाइज करत नाही किंवा त्या सब्जेक्टची रिव्हिजन आपण काय करत नाही, वेळोवेळी करत नाही, रिव्हिजन करत नाही. दुसरी गोष्ट, जर सब्जेक्ट न्यूमेरिकल असेल, त्या सब्जेक्टमध्ये न्यूमेरिकल्स असतील, आपण अभ्यास करताना काय करतो बघा, हे सगळ्यांनी केलं असेल, आपण अभ्यास करताना फक्त फॉर्म्युले पाठांतर करतो, आणि हे फॉर्म्युले पाठांतर करतो, बट त्याचं ऍप्लिकेशन आपण करत नाही. ऍप्लिकेशन करत नाही म्हणजे काय? त्याच्यावरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही ना, ते फॉर्म्युले आपण आपल्या स्वतःच्या न्यूमेरिकल्स मध्ये अप्लाय करून बघतो. त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला पाठ होऊन जातो. एखादा फॉर्म्युला असेल, हा फॉर्म्युला काय होतो, आपला पाठ होऊन जातो. बट फॉर्म्युला पाठ झाल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस न्यूमेरिकल येतं एक्झामला, ते न्यूमेरिकल आल्यानंतर कोणती व्हॅल्यू कुठे पुट करायची आहे, जी एखादी फॉर्म्युलामधली टर्म असेल, ती टर्म म्हणजे नक्की कोणती व्हॅल्यू आहे, हे आपण एक्झामला शोधत बसतो. तिथे आपण खूप सारा वेळ वाया घालवतो. हे का होतं? त्या फॉर्म्युलावरती सफिशियंट नंबर ऑफ न्यूमेरिकल्स सॉल्व्ह न केल्यामुळे ही गोष्ट घडते. तिसरी जी कॉमन मिस्टेक आहे, ही तिसरी कॉमन मिस्टेक आपण जी करतो, की आपण नोट्स बनवत नाही. आपण काय करत नाही? नोट्स बनवत नाही. आणि ही व्यथा खूप साऱ्या मुलांची आहे, मॅक्सिमम स्टुडंट्सची. मी जेवढ्या मुलांशी बोललो त्या मुलांच्या हेच लक्षात आलं की सर, आमच्याकडे प्रॉपर नोट्स नाहीये.
लेक्चर करतो, लेक्चर लावून देतो, शांतपणे हाताची घडी घालून बसतो, रिव्हिजन लेक्चर बघतो आणि ते लेक्चर केल्यानंतर ते सर किंवा ते टीचर तुम्हाला ज्या नोट्स देतात त्या नोट्स आणि त्यांनी बोर्डवरती शिकवलेलं याच्यामध्ये जर तफावत असेल, म्हणजे काय, सरांनी लेक्चर घेताना तुम्हाला एकदम व्यवस्थित बोर्डवरती सगळ्या कन्सेप्ट एक्सप्लेन केल्या, एक्सप्लेनेशन दिलं, थिअरी व्यवस्थित सांगितली, पण त्यांनी ज्या नोट्स दिल्या जर त्या नोट्स शॉर्ट नोट्स असतील, शॉर्ट नोट्स म्हणजे काय, त्यामध्ये जर फक्त मेन पॉईंट आणि फॉर्म्युले लिहिलेले असतील आणि तुम्ही जर ह्या नोट्समधनं रिवाईज करायला गेल्यानंतर एखादी कन्सेप्ट जर आठवली नाही तर ती कन्सेप्ट नंतर आपल्याला रिवाईज करता येत नाही आणि मग आपण काय करतो, त्यामध्ये खूप सारा वेळ वाया घालून देतो. ती कन्सेप्ट आपण युट्यूबवर सर्च करू किंवा दुसऱ्या एखाद्या मटेरियलमध्ये बघायला जाऊ, दुसरं एखादं मटेरियल घेण्याचा ट्राय करू आणि या ठिकाणी आपण काय करतो, आपला टाइम वेस्ट करतो. आपला टाइम काय करतो, वेस्ट करतो. सो तुम्हाला एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सगळ्या मिस्टेक सांगितलेल्या आहे. आय होप सगळ्यांना ह्या मिस्टेक्स कळाल्या असतील. तुम्ही रिलेट पण करू शकत असाल की सर रिव्हिजन केली नाही म्हणून काय होतं, जेव्हा सिलेबस संपला, ज्यावेळेस सगळा सिलेबस संपला त्यावेळेस मला पहिला सब्जेक्ट जो आहे तो पहिला सब्जेक्ट फिलिंग लाईक अ न्यू सब्जेक्ट, नथिंग, काहीच लक्षात राहिलं नाही. पहिला सब्जेक्ट नवीन सब्जेक्ट सारखा वाटायला लागला. सर मी फक्त फॉर्म्युल्यांचं पाठांतर करून ठेवलं होतं, मला काय वाटलं होतं की मी फॉर्म्युले पाठ करत जाईल, सगळा सिलेबस संपला की मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करेल. पण झालं काय, जेव्हा सगळा सिलेबस संपला फॉर्म्युले पाठ होते, नंतर हेच आठवत नव्हतं की कोणती टर्म काय आहे आणि ह्या टर्मचा मिनिंग काय आहे आणि तिथे न्यूमेरिकल मधनं नक्की पुट काय करायचंय. कारण कधी कधी काय होतं, फॉर्म्युला असतो बट न्यूमेरिकल मध्ये डायरेक्ट व्हॅल्यू गिवन नसते, फॉर्म्युल्यामधली जी टर्म आहे तिची व्हॅल्यू डायरेक्ट न्यूमेरिकल मध्ये नसते, ती कदाचित तुम्हाला अजून एखाद्या वेगळ्या मेथडने कॅल्क्युलेट करायची असते. मग यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी आपल्याला अगोदरच न्यूमेरिकल सॉल्व्ह करून ठेवायला पाहिजे, अगोदरच खूप सारे न्यूमेरिकल प्रॅक्टिस करायला पाहिजे. याच्या सोल्युशन बद्दल मी बोलतोच. आणि तिसरी जी चूक आहे ती चूक तुम्हाला सांगितली, आपण व्यवस्थित नोट्स नसतात आपल्याकडे, व्यवस्थित नोट्स नसल्यामुळे आपल्याला रिव्हिजन कशामधून करायची हे एक्झामच्या आधी समजत नाही. मग आपण याचं थोडंसं मटेरियल, त्याचे थोडेसे झेरॉक्स, युट्यूबवरनं सर्च कर, असं करत करत आपण कन्सेप्ट शिकतो. सर या सगळ्यांवरती सोल्युशन तुम्ही सांगणार होते. येस, आय एम गोइंग टू टेल सोल्युशन ऑन दिस. यावरती काय सोल्युशन आहे बाळांनो, याच्यावरती सोल्युशन जे आहे ते सोल्युशन अगदी सिंपल आहे. ज्या मिस्टेक्स आहेत त्याचं अनालिसिस करायचं आहे आणि त्या मिस्टेक्सवरनंच मी तुम्हाला त्या सगळ्यांचे सोल्युशन्स सांगणार आहे. काय सोल्युशन्स असणार आहे मग या सगळ्यांचे, बघा. जेव्हा पण एखादा सब्जेक्ट तुम्ही शिकायला हातामध्ये घ्या, पहिलं गोष्ट त्या सब्जेक्टला कॅटेगराईज करा. काय कॅटेगराईज करा, तो सब्जेक्ट न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टमध्ये न्यूमेरिकल्स आहेत, की तो सब्जेक्ट फक्त थिअरी सब्जेक्ट आहे, या दोन गोष्टीमध्ये त्याला कॅटेगराईज करायचं आहे. ओके सर, आपण त्या सब्जेक्टला दोन याच्यामध्ये कॅटेगराईज केलं, एक न्यूमेरिकल आणि एक थिअरी सब्जेक्ट. कॅटेगराईज केल्यानंतर जेव्हा पण तुम्ही लेक्चर स्टार्ट करणार, लेक्चरमधनं मला माहिती कोचिंगमधनं तुम्ही शिकणार, लेक्चर करणार, लेक्चर करत असताना त्यांच्या रेडी नोट्स असतील, एखाद्या क्लासेसच्या रेडी नोट्स असतील, रेडी नोट्स, तर ह्या ज्या रेडी नोट्स आहेत ह्या रेडी नोट्सची प्रिंट आउट घ्या. ह्या रेडी नोट्सची प्रिंट घेतल्यानंतर टीचर ज्यावेळेस क्लासमध्ये शिकवताय, एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन करताय आणि ती रेडी नोट्समध्ये नाहीये, एक्सप्लेनेशन नोट्समध्ये नाहीये, ते सांगतील की ही व्हॅल्यू अशी कॅल्क्युलेट करा, ते नोट्समध्ये नाहीये, त्यावेळेस ते लगेच त्या नोट्समध्ये काय करा बाळांनो, नोट डाऊन करा. त्यांनी मराठीत सांगितलं असेल, भले तुमचा सब्जेक्ट इंग्लिश असू द्या, मराठीमध्ये नोट डाऊन करा की ही व्हॅल्यू अशी कॅल्क्युलेट करतात. ठीक आहे, त्या नोट्समध्ये लगेच लिहायचंय. प्रिंटेड नोट्समध्ये जर ते लिहिलेलं नसेल तर ते तुम्हाला लगेच लिहायचं आहे. का आहे, कारण हे याच्यासाठी सांगतोय, आफ्टर 5 to 6 months ज्यावेळेस तुमच्या जर ती कन्सेप्ट लक्षात नाही राहिली तर सरांनी जे सांगितलं होतं, मुलं काय करता माहिती, मी बरेच मुलं बघितले जे डबल लेक्चर करतात, डबल कोर्सेस करतात. डबल कोर्स कुणीही करायचा नाहीये, एकदा कोर्स करा, व्यवस्थित कोर्स करा आणि जे सांगितलं ते नोट्समध्ये लिहा, म्हणजे 5-6 महिन्यानंतर तुम्हाला लेक्चर बघण्याची गरज येणार नाही, जे नोट्समध्ये लिहिलेलं आहे तिथूनच तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. सेकंड गोष्ट काय करायची, तुमच्यासोबत तुम्हाला ठेवायचे आहेत ब्लँक पेजेस. प्रिंटेड नोट्स तर आहेत, सोबत ठेवायचे आहेत तुम्हाला ब्लँक पेजेस. सर हे ब्लँक पेजेस कशासाठी, लेक्चर चालू असतानाच, जे शॉर्ट नोट्स तुम्ही करता ना, लेक्चर चालू असतानाच तुम्हाला काय करायचंय बाळांनो, फॉर्म्युले आणि डेटा, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, फॉर्म्युले आणि स्टँडर्ड डेटा. स्टँडर्ड डेटामध्ये काय येतं, मग स्टँडर्ड डेटामध्ये IS कोडच्या व्हॅल्यूज येतात, वेगवेगळ्या सायंटिस्टचे नावं येतात,
टाइप्स येतात की याचे इतके टाइप्स आहेत, तितके टाइप्स आहेत. हे जे आहे फॉर्म्युले आणि स्टँडर्ड डेटा, हे लेक्चर चालू असतानाच, असं नाही की लेक्चर संपेल मग मी रिव्हिजन करेल मग शॉर्ट नोट्स परत वेगळ्या बनवेल, हे कुठाने करायचे नाही. सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या ॲट अ टाइम करायच्या, एकाच वेळेस करायच्या, म्हणजे परत परत वेळ वाया जात नाही. लेक्चर चालू आहे, फॉर्म्युला आला, फॉर्म्युला तुमच्या ब्लँक पेजेसवर जाईल. स्टँडर्ड डेटा आला, स्टँडर्ड डेटा तुमच्या ब्लँक पेजेसवर जाईल. भले लेक्चर करत असताना नोट डाऊन करणं शक्य झालं नाही, लेक्चर संपल्यानंतर अर्धा तास द्या, 2 तासाचं लेक्चर असेल 15-20 मिनिटं लागतात शॉर्ट नोट्स काढायला, फॉर्म्युले आणि स्टँडर्ड डेटा लिहायला. तेच जर तुमचा पूर्ण सब्जेक्ट संपला, पूर्ण सब्जेक्ट संपल्यानंतर तुम्ही ठरवलं की आता मी शॉर्ट नोट्स काढेल, तर तुम्ही शॉर्ट नोट्स काढायलाच 2-3 दिवस घालून द्याल, पूर्ण शॉर्ट नोट्स तुमच्या कधीच निघणार नाही. हे एक्सपिरियन्स केलं असेल, जेवढे मुलं व्हिडिओ बघताय त्यांनी कमेंट करून सांगा की आजपर्यंत तुमच्या सगळ्या सब्जेक्टच्या सगळ्या शॉर्ट नोट्स पूर्ण झाल्या का, आणि किती जणांनी शॉर्ट नोट्स बनवल्या. नाही झाल्या पूर्ण. का नाही होत? कंटाळा येऊन जातो तेच परत लिहायला. म्हणून काय, लेक्चर बघताय, लेक्चर बघता बघताच तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. शॉर्ट नोट्समध्ये फॉर्म्युले आणि स्टँडर्ड डेटाच्या व्यतिरिक्त काही लिहायचं नाही. जे स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट्स तुम्हाला रीडच करायचे आहे नंतर सुद्धा. म्हणून तुम्हाला सांगितलं, कन्सेप्ट ज्या आहेत या कन्सेप्ट नोट डाऊन करा तुमच्या नोट्समध्ये. नोट्स रेडी नोट्स घ्या, प्रिंटेड नोट्स घ्या क्लासकडनं, त्यांना त्या द्याव्याच लागतील, कारण प्रिंटेड नोट्स असतील तर तुमचा वेळ वाचतो. नेक्स्ट, ब्लँक पेजेस वरती फॉर्म्युले आणि स्टँडर्ड डेटा लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे रिव्हिजन करण्यासाठी इझी जाईल. तिसरी गोष्ट काय सर, जे लेक्चर तुम्ही केलं किंवा जे युनिट तुम्ही केलं, एक सब्जेक्ट, त्या सब्जेक्टचं एक युनिट आपण घेऊया आता. एक युनिट तुमचं संपलं. एक युनिट संपल्यानंतर जर सपोज तो न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे तर पुढे जायचं नाही. दुसरा सब्जेक्ट घेण्याच्या अगोदर जेवढे फॉर्म्युले आहे, जेवढा स्टँडर्ड डेटा आहे, याचा रट्टा मारायचा. हे आधी पण सांगितलं आहे. याचा रट्टा मारल्यानंतर ह्या फॉर्म्युले आणि स्टँडर्ड डेटावरती ॲटलिस्ट 100 to 150 MCQ जे आहेत. जर तुम्ही सरळ सेवांचं प्रिपरेशन करताय तर तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायचे. जर हे झालं सरळ सेवासाठी, हे कशासाठी? सरळ सेवांसाठी. आणि जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचा आहे तर कमीत कमी 10 ते 15 न्यूमरिकल्स जे आहेत, हे न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत त्या युनिटवरती. आफ्टर 1 युनिट, एक युनिट संपलं की जे फॉर्म्युले आणि डेटा आहे त्याच्यावरती तुम्हाला 100 ते 150 MCQs सरळ सेवासाठी आणि 10 ते 15 न्यूमरिकल्स हे डिस्क्रिप्टिव्ह साठी सॉल्व्ह करायचे. याने काय होणार, याने हे जे फॉर्म्युले आहे, हा जो डेटा आहे, या कन्सेप्ट मला अप्लाय करता येतात की नाही, हे चेक होणार. आणि ते अप्लाय करायला तुम्ही शिकले की ही कन्सेप्ट डोक्यामध्ये अशी फिट्ट बसते की तुम्ही फार काळासाठी ती विसरणार नाही, ती दीर्घकाळ तुमच्या स्मरणामध्ये राहणार आहे. पण काय, लेक्चर झालं, युनिट संपलं, युनिट संपल्या तुम्हाला हे करायचं आहे. असं नाही की सब्जेक्ट संपू दे मग करेल. बरेच मुलं प्रश्न विचारतात, सर MCQs केव्हा सॉल्व्ह करायचे? सिलेबस संपल्यावर सॉल्व्ह करायचे, एक युनिट संपल्यावर करायचे की एक सब्जेक्ट संपल्यावर करायचे? दादांनो, एक युनिट संपलं की लगेच MCQs सॉल्व्ह करायचे, त्याच्यावरच्या टेस्ट द्यायचे, ॲटलिस्ट 100 ते 150. याने काय होतं, शिकलेल्या गोष्टी जर लगेच अप्लाय केल्या तर त्या दीर्घकाळासाठी स्मरणात राहतात. म्हणून तुम्हाला लगेच अप्लाय करायचंय आणि तुमच्या नोट्स या व्यवस्थित शेवटपर्यंत बनत जातील. आणि ही सगळं जे आदल्या दिवशी, हे तर मागच्या व्हिडिओमध्ये पण कव्हर केलंय, बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ नक्की बघा. की काय, हे जे तुम्ही आज जे शिकताय ते उद्या रिवाइज करायचंय, उद्या जे शिकताय ते परवा रिवाइज करायचंय, पण परवा आज आणि उद्याचं 2 दिवसाचं रिव्हिजन करायची. यासाठी 1 तास तुम्हाला द्यायचा आहे डेली 1 आवर हा रिव्हिजनचा असेल. कधीही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, डेली 1 आवर हा रिव्हिजनचाच असेल. कसला असेल? रिव्हिजनचाच असेल. या पद्धतीनं तुम्ही जर सब्जेक्ट शिकणार असाल तर तुमच्या कधीही हा सब्जेक्ट तुमच्या स्मरणामधून जाणार नाही, कायमस्वरूपी लक्षात राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं? सगळ्यात पहिले बघितलं रिझन्स काय असतात, हाऊ टू लर्न एनी सब्जेक्ट. हा व्हिडिओ बनवण्याचे रिझन काय? मुलं सब्जेक्ट विसरून जातात. का विसरतात? 5-6 महिन्यानंतर ज्यावेळेस पुन्हा सब्जेक्ट घेतात रिवाइज करायला, तेव्हा त्यांना तो सब्जेक्ट नवीन सब्जेक्ट वाटायला लागतो, कारण ते रिव्हिजन करत नाही. फॉर्म्युले पाठांतर करून ठेवतात फक्त, पण त्याच्यावरचे MCQs आणि क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही. म्हणून 5-6 महिन्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला जमणार नाहीये, कारण ती कन्सेप्ट तुम्ही आता विसरून गेलेले आहात.
सो फॉर्म्युले पाठांतर करायचे नाहीये फक्त, तर त्याचं काय करायचं ऍप्लिकेशन. आणि मुलं नोट्स बनवत नाही. या नोट्सच जर नसतील तुमच्याकडे तर तुम्ही रिव्हिजन कशामधनं करणार आहे बाळांनो, बरोबर की नाही? नोट्सच नाहीये तर रिव्हिजन कशामधनं करणार आहे? सो रिव्हिजन करण्यासाठी नोट्स हवे असणार आहे. प्रिंटेड नोट्स घ्या क्लासकडनं, नसतील तर स्वतः हँड रिटन नोट्स काढा. मग याचं सोल्युशन काय? सर 3 स्टेपमध्ये सोल्युशन सांगितलं. क्लासमध्ये रेडी प्रिंटेड नोट्स जर मिळाल्या तर त्या नोट्स मिळाल्यानंतर सर एखादी कन्सेप्ट सांगताय की हा सब्जेक्ट मधलं किंवा हे न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने अप्लाय करावं लागतं, याचं युनिट हे टाकावं लागतं, हा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे, असं जर काही सांगत असतील तर ते नोट्समध्ये लिहून घ्या. काय होतं, आपण लेक्चर बघताना ओके हे असं आहे, जाईल राहून लक्षात, ह्या पद्धतीनं करतो, ते लक्षात नाही राहत बाळांनो, ते विसरून जातो. ते लिहा, मराठीमध्ये लिहा. तुम्ही मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल, बट तुम्हाला समजलं पाहिजे. पुढच्या रिव्हिजनच्या वेळेस ते वाचण्यात आलं पाहिजे. पहिली स्टेप ही. दुसरी स्टेप, ब्लँक पेजेस सोबत ठेवायचे आणि शॉर्ट नोट्स ज्या आहेत ह्या शॉर्ट नोट्स लगेच बनवायच्या. फॉर्म्युले आणि स्टँडर्ड डेटा त्या ब्लँक पेजेसवरती लेक्चर चालू असतानाच किंवा लेक्चर संपल्यानंतरच्या 10-15 मिनिटांमध्ये लिहून घ्यायचं आहे. तिसरी स्टेप, फॉर्म्युले असतील आणि न्यूमेरिकल बेस सब्जेक्ट असेल तर एक युनिट संपल्यानंतर लगेच त्या युनिटवरती 100 ते 150 प्रिव्हियस इयर क्वेश्चन एमसीक्यू सॉल्व्ह करायचे सरळ सेवा एक्झामसाठी. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एमपीएससी साठी प्रिपरेशन करताय तर त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट अप्लाय करताना काय करायचं, कन्सेप्ट अप्लाय करण्यासाठी 10 ते 15 न्यूमेरिकल हे डिस्क्रिप्टिव्हचे सॉल्व्ह करायचे. कसले सॉल्व्ह करायचे? डिस्क्रिप्टिव्हचे. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कॅरी ओव्हर मुवमेंट काय असतं. हे मी सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय. त्याशिवाय नाही कळणार कॅरी ओव्हर मुवमेंट काय आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय आहे एस मधला, कायनेटिक इनडिटर्मिनसी काय आहे, स्टॅटिक काय आहे, हे सगळं तुम्ही एमसीक्यू ज्यावेळेस फॉर्म्युला लर्न केला नाही समजणार, ज्यावेळेस एमसीक्यू सॉल्व्ह करा त्यावेळेस समजेल. सो कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करायला शिकाल त्याच वेळेस तुमच्या त्या लक्षात राहतील दीर्घकाळासाठी. प्लस या सगळ्यांना ऍडिशन म्हणून रोज 1 तास हा रिव्हिजनसाठी असेल. कालची रिव्हिजन दुसऱ्या दिवशी करायची, त्यासोबतच पहिले कालची रिव्हिजन करून घ्यायची दुसऱ्या दिवशी, त्यासोबत काय करायचंय, मागची रिव्हिजन करत यायचंय. 1 तासामध्ये जेवढी होईल तिथं थांबायचं, पुढच्या दिवशी तिथून पुढे स्टार्ट करायची. हा प्लॅन मागच्या व्हिडिओत सांगितलाय. जर बघितला नसेल मागचा व्हिडिओ, हाऊ टू रिमेंबर एव्हरीथिंग, सगळ्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, हा व्हिडिओ जाऊन बघा. त्यात रिव्हिजन कशी करायची हे परफेक्ट सांगितलेलं आहे. आज रिव्हिजन वरती नाही बोललो मी, आज अभ्यास कसा करायचा यावरती बोललो, सब्जेक्ट कसा लर्न करायचा यावरती बोललो. ठीक आहे. जरी अजून काही डाऊट्स असतील विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुठलेही डाऊट्स असतील एक्झाम बद्दल, एक्झामच्या फिअर बद्दल, की असं वाटतंय सर की मनामध्ये असे विचार येतात किंवा डिस्ट्रॅक्शन होतंय, डिस्ट्रॅक्शन कसं दूर करायचं, कशा पद्धतीनं गोल ओरिएंटेड राहायचं, फोकस कसं राहायचं एक्झाममध्ये, मोटिवेशन कसं मेंटेन करायचं 1-2 वर्षाच्या प्रिपरेशनच्या कालावधीमध्ये, याबद्दल काही डाऊट असतील कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आता काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.